गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. पहाटेचे इथे बघा 5:30 वाजलेले आहेत. अलाराम वाजला आणि उठली. सुट्टी असली आणि सुट्टी नसली तरी पण सारखंच माझं रुटीन आहे. कारण सरांचं सध्या आता कॉलेज चालू आहे, एक्झाम चालू आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठणं काही चुकत नाही आहे. मुलांना सुट्टी आहे, परंतु सरांसाठी मला उठावं लागतं. आणि आजचा टॉपिक काय आहे हे तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल की घर आनंदी प्रसन्न राहण्यासाठी मी तुम्हाला काही पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत आणि काही सवयी की ज्या मी फॉलो करते आणि प्रॅक्टिकली करायचा प्रयत्न करते. तर सकाळी उठल्याचे खूप सारे फायदे आहेत फ्रेंड्स. सकाळी जर तुम्ही पहाटे लवकर उठला ना तर बघा कामं पण लवकर पटपट उरकतात, त्याचबरोबर स्वतःलाही वेळ देता येतो आणि घर पण आपल्याला स्वच्छ नीटनेटकं आणि क्लीन ठेवता येतं. असो तर आता इथे उठल्याबरोबर किचनमध्ये येते आणि तोंड न धुताच मी कोमट पाणी घेते. ॲक्च्युली सकाळी सकाळी लिंबू पिळून वगैरे मला सहन होत नाही आहे, त्यामुळे मी फक्त साधं कोमट पाणी घेते. पहिले घेत होती मध आणि लिंबू टाकून मध्ये, परंतु सकाळी साधं पाणी घेतलं ना की बरं वाटतं, किंवा मग तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलंसुद्धा बेस्ट असतं. तर तुम्हाला माहीतच आहे, या अगोदर पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण काही गोष्टींची सवय केली ना तर बघा आपण ती केल्याबगैर राहत नाही आणि चांगल्यासाठीच असतात त्या सवयी. त्याचा आपल्याला रिझल्ट हळूहळू मिळतो, पण तो चांगला मिळतो. त्यामुळे आपण ह्या स्वतःला सवय लावून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी बघा कोमट पाणी अगदी बोटाला सहन होईल इतपत आणि साधं कोमट पाणी घेते आहे. अगदी आता उन्हाळा आहे त्यामुळे कडकडीत गरम घेत नाही आहे, हीट पण वाढू शकते. त्यामुळे हे कोमट पाणी ऋतूनुसार घ्यायचं आहे. थंडीमध्ये थोडंसं जास्त गरम घ्यायचं, उन्हाळ्यामध्ये अगदी कोमट घ्यायचं आहे, पण घ्यायचं. याने ना पोट कमी होण्यास खूप मदत होते. आणि खरं तर आहे ना मी पोट कमी करण्यासाठी ना बऱ्याचशा गोष्टी अशा प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे माझं वजन वाढत नाही. मी कितीही काही खाल्लं किंवा मी कुठेही गेली, आता मध्यंतर मी गावी गेली होती, त्यामुळे गावावरनं जाऊन आली तरी पण माझं वेट आहे तेवढंच आहे, त्यामुळे वाढत नाही आहे. आणि तेच मेंटेन ठेवण्याचा मी प्रयत्न करते. कारण एक ठराविक एज असतं, वय असतं, त्या वयामध्ये आपल्या चेहऱ्याला आपल्या बॉडीला सूट होईल इतपत आपलं वजन कमी करून आपण मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. की ते आपल्याला छान आपल्या चेहऱ्याला आपल्या बॉडीला ते सूट झालं पाहिजे, आपण छान दिसलो पाहिजे. असं नाही आहे की खूप म्हणजे स्ट्रिक्टली डाएट किंवा एक्सरसाइज जिम योगा करून अगदी आपण बॉडी लुकडी-सुकडी करायची आणि वजन कमी करण्याच्या नादामध्ये आपण एवढं काही वेळेला तब्येत कमी करतो की ते आपल्याला सूट होत नाही. चेहरा निस्तेज दिसतो, अशक्तपणा, विकनेस जाणवतो. त्यामुळे असं कधीच करू नका. तुम्ही व्यवस्थित आहार घ्या, सगळं खा, पण वर्कआउट पण करा. त्याचबरोबर बघा तुम्ही पाणी वगैरे भरपूर प्या की जेणेकरून आपली बॉडी आतून इंटरनल हायड्रेट राहील आणि स्किन पण छान टवटवीत तजेलदार राहील. त्यामुळे तुम्हाला अजिबात बघा थकवा जाणवणार नाही. असो आता बघा उठल्याबरोबर मी कोमट पाणी घेतलं आणि माझ्या कामांना सुरुवात केली. आता सरांना भाजी पोळी बनवून द्यायची आणि मग मी एकदाच बनवून घेते. मुलांना पण आता सुट्टी आहे सध्या. तर पीठ मी सकाळी सकाळीच उठून लवकर भिजवत असते. रात्री पीठ मी भिजवून ठेवत नाही, मोस्टली मी सकाळीच भिजवते. तर एक 5-10 मिनटं अगोदर भिजवून ठेवलं तर व्यवस्थित भिजलं जातं आणि चपाती पण छान नरम येते. नंतर मग भाजीची तयारी करायची. तर असा वेळ माझा जातो आणि लवकर उठलं ना की पटपट मग कामं उरकून नंतर स्वतःला पण वेळ देता येतो. मग सरांचा एकदा टिफिन बनवून दिला की मग मी माझी एक्सरसाइज करत असते. एक 15-20 मिनटं, कधी अर्धा तास, पाऊण तास देखील होतो. तर आता गावी गेली त्यामुळे 15-20 दिवस तर व्यायाम काही झाला नाही, परंतु जसं शक्य झालं तसं मी वॉक वगैरे करत होती, थोडंफार मेडिटेशन करत होती. परंतु आता मी पुन्हा माझ्या रुटीनला सुरुवात केलेली आहे. आणि खरंच आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला घेतो आणि आपल्याला काही चेंजेस बदल जाणवतात त्यावेळेला आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं बघा. तर सगळ्यांच्याच घरामध्ये रुटीन सेम असतं. सकाळचा टिफिन, भाजी पोळी, नाश्ता, घरातली कामं ती काही कोणाला चुकलेली नाही आहे, फक्त टायमिंग वेगवेगळं असतं. तर मला हेच सांगायचं आहे की जेव्हा आपण सकाळी पहाटे लवकर उठतो ना तर आपली पटपट कामं उरकतात, वेळ देता येतो स्वतःला आणि फ्रेश वाटतं. सकाळचं तुम्ही जर फ्रेश वातावरणामध्ये उठून जरा मेडिटेशन केलं तर अख्खा दिवस आपल्याला फ्रेश जातो बघा. अजिबात म्हणजे नको ते विचार डोक्यामध्ये येत नाही. आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहतो आणि कधी पण आपल्या कामात व्यस्त राहिल्याने कधी पण चांगलं असतं.
जेव्हा तुम्ही बघा स्वतःमध्ये बिझी राहता, स्वतःवर प्रेम करायला लागता, त्यावेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटायला लागतात. मग आपल्याला जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील, आपल्याला काही फरक पडत नाही. त्यामुळे नेहमी आपण स्वतःचा, आपल्या फॅमिलीचा विचार करायला हवा. आणि जर तुम्ही पहाटे उठला ना, तर पहाटे उठल्यापासून तर 10 ते 11पर्यंत बघा तुमची घरातली सगळी कामं उरकून तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता. आणि फ्रेंड्स, मला एक सांगायचं आहे की जोपर्यंत आपण स्वतः कमवत नाही किंवा आपण स्वतःमध्ये बदल करत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीही व्हॅल्यू देणार नाही किंवा कोणीही किंमत देणार नाही. त्यामुळे आपण काळानुसार स्वतःला आपण बदलायला हवं, स्वतःमध्ये बदल करायला हवेत. मी लास्ट व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं आहे, जेव्हा तुम्ही मेंटेन राहाल, तुम्ही स्वतःला फिट ठेवाल, छान ड्रेसिंग करा ट्रेंडिंगनुसार, तेव्हा तुम्ही 4 चौघांमध्ये गेलात तर तुम्ही उठून दिसाल आणि तुमची व्हॅल्यू दुपटीने वाढेल बघा. तर कधीच स्वतःला आपण कमी समजायचं नाही. आणि त्याचबरोबर आपला स्वभाव आपण अगदी बघा रॉयल ठेवायचा आहे. सर्वांशी प्रेमानेच वागायचं. कोणी कसाही वागू द्या, समोरची व्यक्ती कशीही वागली तरी आपण त्याला प्रेमानेच उत्तर द्यायचं. नाही आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा नाही पटलं तर आपण शांत बसून घ्यायचं आहे. तर शांत बसण्यामध्येच खूप मोठी ताकद आहे. एखाद्याला आपण प्रत्युत्तर देत गेलं तर समोरचा व्यक्ती काही वेळेला ऐकणारा नसतो. त्यावेळेला आपण त्याला स्पष्टीकरण न देता आपण शांत बसून घ्यायचं आहे. त्याचं त्याच्या मार्गाने सोडून द्यायचं आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं बघा, आपलं मन निराश होतं, डिस्टर्ब होतं. का होतं? तर आपण विनाकारण एखाद्या गोष्टीचा विचार करत बसतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा फार विचार न करता आपण ती गोष्ट सोडून द्यायला शिकावी आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकली विचार करून प्रॅक्टिकली राहायला हवं. आणि तुम्ही जर समोरच्याचा किंवा जगाचा विचार करत बसाल ना, तर तुम्हाला आनंद घेताही येणार नाही, आनंद देताही येणार नाही. त्यामुळे आपल्याला पटतंय ना, त्या गोष्टी आपण अवश्य कराव्या. फार विचार करायचा नाही कुठल्याही गोष्टीचा. असो, आणि डिस्टर्ब व्हायचं नाही. मेन म्हणजे डिस्टर्ब व्हायचं नाही. आपण जर डिस्टर्ब झालो, निराश झालो, तर त्याचा परिणाम आपल्या फॅमिलीवर, आपल्या घरामध्ये आणि आपल्यावर होत असतो. त्यामुळे नेहमी आनंदी राहायचं आहे. तर आपल्याला सुख, शांती, समृद्धी कुठून मिळते, कशी मिळते? तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी असायला हवी. आता किचनच्या बाबतीत म्हणाल तर किचन नेहमी आपलं स्वच्छ असायला हवं. त्याचबरोबर बघा, आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा ते आनंदाने, प्रेमानेच बनवलं पाहिजे. म्हणजे ते प्रेम, आनंद, समाधान त्या अन्नात उतरलं जातं आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने बघा जेवल्यानंतर ही समाधानी राहायला लागते, प्रत्येक व्यक्ती. त्यामुळे आपण चिडचिड करून कधीच असं जेवण बनवायचं नाही. काही गृहिणी बघा खूप चिडचिड करतात जेवण बनवताना किंवा खूप पसारा अस्तव्यस्त असतो. नुसतं याचा राग त्याच्यावर काढायचा, आदळआपट करायचं. तर त्याने घरामध्ये निगेटिव्हिटी तयार होते आणि त्या घरामध्ये अशांती, समाधान लाभत नाही किंवा ती व्यक्ती समाधानी नसते त्या घरातील. लक्ष्मी सुवास करत नाही. जरी पैसा अडका येत असला तरी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने सतत निघून जातो. आजारपण, पुन्हा दुःख, नैराश्य येतं त्या घरामध्ये. त्यामुळे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ह्या आपण चांगल्या सवयी आपण ह्या स्वतःला लावायला हव्यात आणि त्या पद्धतीने आपण आपलं रुटीन ठेवायला हवं. तसंच आपण स्वतःबरोबर मुलांचा, नवऱ्याचा आणि घराचा देखील विचार करायला हवा. तर आता मी सकाळी बघा भाजी-पोळी सरांना बनवून देत असते. आठवड्यातून 3 ते 4 वेळा कडधान्य, 2 ते 3 वेळा नॉनव्हेज होत असतं. जर आपण पौष्टिक आहार घेतला तर शरीराला ताकद, ऊर्जा मिळते. अगदी लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत हेल्दी राहतात. आजार पण येत नाही घरामध्ये. व्यवस्थित आपण टाईम टू टाईम नाश्ता, जेवण, जर रात्रीचं जेवण आपण लवकर वेळेत केलं तर बघा घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी, समाधानी आणि फिट राहील. आजारी पडणार नाही, वीकनेस जाणवणार नाही. इवन मुलं देखील सुद्धा हेल्दी राहतात. मुलांनासुद्धा वेळेत आपण चांगल्या सवयी लावायला हव्यात. आणि फ्रेंड्स, आपण जर सकाळी सकाळी मोबाईल बाजूला ठेवला ना आणि सगळी कामं बघा आपली पटपट उरकतात आणि आपल्याला सगळ्यांना वेळ देता येतो, इवन स्वतःला देखील. तर बऱ्याच वेळेला बघा आपण बघतो की काही लेडीज बघा 24 तास मोबाईलवर असतात, गाऊनमध्ये असतात, आवरलेलं नसतं किंवा चिडचिड करणं, मुलांना मग ते ऑर्डर करून मागवणं. घरामध्ये पसारा अस्तव्यस्त पडलेलं असतं, जाळ्या जळमटं लटकलेली असतात. इवन घरामध्ये दिवासुद्धा लावलेला नसतो, देवपूजा नसते. आणि मग याने काय होतं, निगेटिव्हिटी तयार होते, वजन वाढलं जातं, चिडचिड होते आणि नंतर आपल्या हार्मोन्स इम्बॅलन्स राहायला लागतात. आपले हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यानंतर बघा पिरियड्स रेग्युलर येत नाही. त्यानंतर मग एक एक शारीरिक आपले बदल होऊन शरीरामध्ये आजार जडायला लागतात आणि नंतर मग आपल्याला गोळ्या औषधं चालू होतात. तर ह्या गोष्टी जास्त वेळ न करता आपण लिमिटमध्ये करायच्या आहेत. प्रत्येक गोष्ट आपण एक लिमिटमध्ये जर केली ना तर आपल्याला त्याचा आनंदही घेता येतो आणि आनंदही देता येतो.
असो तर असं हे रुटीन आपण ठेवलं पाहिजे. चांगल्या सवयी आपण स्वतःला लावल्या पाहिजे. जर आपण हे असं चांगलं रुटीन ठेवलं किंवा चांगल्या सवयी लावल्या, सकाळचं लवकर उठून जर आपण पटपट कामं उरकली, कामानिमित्तानेच मोबाईल घेतला, वेगळं काही ना काही शिकत राहिलो, तर मुलं पण तसंच आईबाबांना कॅच करतात, नोटीस करतात आणि त्या पद्धतीने ते सुद्धा तसे बदलाव करतात स्वतःमध्ये. आणि मग घरामध्ये बघा शांती, समाधान लाभतं आणि पॉझिटिव्हिटी तयार होते आणि ते घर मंदिर होऊन जातं. त्यामुळे ह्या छोट्या-छोट्या सवयी आहे, पण त्या प्रॅक्टिकली आपण प्रत्येक स्त्रीने करायला हव्यात. आता इथे बघा मी मटकीची भाजी शिजायला टाकलेली आहे आणि कुकरला अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये भाजी होते. तर कशा पद्धतीने बनवली तुम्ही पाहिलंच आहे. तर मी डाळ तांदळाची पावडर करून ठेवत असते. चणा डाळ आणि तांदूळ हे भाजायचे आणि त्याची पावडर करून ठेवायची. अगदी वाटण्याची गरज पडत नाही, भाजी मिळून येते आणि चव पण छान लागते. तर मी अशा सकाळी टिफिनला ग्रेव्ही भाज्या बनवते. आता उन्हाळ्यामध्ये जास्त कोरड्या भाज्या पण खायला जेवणच जात नाही, त्यामुळे कोरड्या भाज्या पण खायला नको वाटतं. त्यामुळे अशी थोडीशी रस्साभाजी केली की मग खायला पण बरी वाटते. तर अधूनमधून असं मी कडधान्य सकाळचं बघा ओट्स किंवा मसाला डोसा, डाळ तांदूळ भिजत घालूनसुद्धा असे वेगवेगळे मूग मटकी वगैरे घालून असं डोसा बनवता येतो. वेगवेगळ्या प्रकारचं पालेभाज्या घालून किंवा सगळ्या व्हेज भाज्या घालून आप्पे असं नाश्त्यामध्ये हेल्दी बनवते. आणि मुलांनासुद्धा आता सुट्टी आहे, तर मग असं बनवून दिलं तर मुलं पण आवडीने खातात आणि मग पिझ्झा बर्गर वगैरे यांची फर्माईश करत नाहीत किंवा वेगवेगळं बाहेरचं खायला मागत नाहीत. तर घरामध्येच असा आहार आपण बनवायचा आहे की जेणेकरून आपण पण फिट राहू आणि मुलंसुद्धा हेल्दी राहतील. तर मी असं माझं एक टाईम टेबल बनवलेलं आहे. अगदी पहाटेपासूनचं तर रात्री 10 ते 11पर्यंतचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि दिवसभरामध्ये भरपूर सारी कामं करून स्वतःला मी अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मला टापटीप, स्वच्छ, नीटनेटकेपणा खूप आवडतो आणि मी माझ्या कामातच मी व्यस्त राहते. तर आता तुम्ही पाहिलंच आहे की सकाळी बघा पहाटेपासून उठल्यापासून मी स्वतःला पण वेळ दिला, प्लस घरातलं पण आवरलं, नवऱ्याचा पण डबा दिला, मुलांनासुद्धा नाश्ता वगैरे देऊन सगळं आवरलं आणि त्याचबरोबर स्वतःला पण मी असं छान पॅम्पर करत असते. आठवड्यातून एकदा मी असं फेस पॅक लावते किंवा इयरली हेअर कट किंवा घरच्या घरी बघा सारखं आपण जरी हाऊसवाईफ असलो तरी सतत तोंडावर पाणी मारायचं. आता उन्हाळा आहे, स्किनची काळजी वेळोवेळी घ्यायची म्हणजे आपली स्किन पण छान राहते. आणि असं नाही की बाहेर गेल्यावर किंवा बाहेर जाणाऱ्याच वर्किंग वुमन्सने आवरलं पाहिजे. तर आपण जरी हाऊसवाईफ असलो तरी घरात आपण छान नीटनेटकेपणा ठेवला, स्वतःला आवरलं, छान ड्रेसिंग करायचं. आता असं नाही की गाऊनच घातला पाहिजे, तर वेगवेगळे ड्रेसिंग तुम्ही केलं, पटपट सकाळी गाऊनमध्ये जरी कामं उरकली तुम्ही, सकाळी व्यायाम करताना तुम्ही साधं टी शर्ट पॅन्ट घातली तर त्यामध्ये छान व्यायाम करता येतो. व्यायाम केल्यानंतर तुम्ही छान आवरलं, स्वतःला देवपूजा वगैरे तुम्ही ज्या देवावर तुमची श्रद्धा भक्ती सेवा असेल त्या देवाची तुम्ही सेवा करायची, नामस्मरण करायचे. पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये, स्वतःला फ्रेश वाटतं, डोक्यातले नको ते विचार बाहेर जातात आणि आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो. त्यामुळे आपला मेंदू पण ॲक्टिव्ह राहतो. जेवढं आपण व्यस्त राहू ना तेवढा आपला मेंदू ॲक्टिव्ह राहतो. आणि रोज वेगवेगळं काही ना काही शिकायचं, शांत राहायचं. आणि जेव्हा कधी तुम्ही देवाची पूजा कराल ना ती अगदी तुम्ही मनापासून करा. बघा काहीजण आपण बघतो काही लेडीज देवपूजा करतात, एकीकडे त्यांचं लक्ष असतं की किचनमध्ये कामं पडलेली आहेत किंवा भाजी शिजायला टाकली आहे, गॅस चालूच आहे किंवा मुलांवर रागराग करतात किंवा नवऱ्याला बडबड करणं आणि नंतर मग एकीकडे देवपूजा करायची. तर ती तसं करू नका. तुम्ही जेव्हा देवपूजा कराल, जेव्हा तुम्ही देवाचं नामस्मरण कराल तेव्हा अगदी निर्मळ मनाने करा, शांत मनाने करा आणि खास तुम्ही देवासाठी वेळ काढा. 12 ते 1चा टायमिंग दुपारचा जर टाळला तर तुम्ही दिवसभरामध्ये हाऊसवाईफ जर असाल तर कधीही तुम्ही देवपूजा करू शकता. पण मी तर म्हणेल सकाळी आणि संध्याकाळचा टायमिंग दिवाबत्तीचा 7 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही देवपूजा जर केली तर बघा अगदी तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल. आणि घरामध्ये तुम्ही धूप दिवा अगरबत्ती लावायची, कापूरदानी जाळा, त्याने फ्रेश वातावरण राहतं घरामध्ये. घरामध्ये जर तुम्ही नीटनेटकेपणा ठेवला तर आपल्याला बघायला छान वाटेल. आणि बाहेरची व्यक्ती कधीही तुमच्या घरी अचानक पाहुणे आले, कोणी आलं तर तुम्हाला गिल्ट वाटणार नाही आणि तुम्हाला नेहमीच फ्रेश वाटेल. आणि मी तर म्हणेल की 24 तास गाऊन घालण्यापेक्षा तुम्ही असं वेगवेगळे ड्रेस घाला. रात्रीचं तुम्ही झोपताना कपडे बदलू शकता. रिलॅक्स म्हणून तुम्ही गाऊन, मॅक्सी, नाईटी घालू शकता. पण तुम्ही जर दिवसभर अशी छान कुर्तीज वेअर केले, वेगवेगळे ट्रेंडिंगनुसार राहिला तर तुम्हालाच छान वाटेल बघा.
आणि तुम्ही कधीही चारचौघांमध्ये गेलात किंवा अचानक जर तुमच्या घरी कोणी आलं तर तुम्हाला म्हणजे असं वाईट वाटणार नाही की अरे आपण गाऊनमध्येच आहे किंवा अचानक कोणी व्यक्ती आले, तर गिल्ट होत नाही आपल्याला. त्यामुळे नेहमी तुम्ही असं स्वतःला अपडेट ठेवायचं आहे. आठवड्यातून एखादी नेलपेंट छान लावा, स्वतःला छान पॅम्पर करा, एखादा स्वतःसाठी परफ्यूम, फेसवॉश ठेवा. पुन्हा वाढत्या वयामध्ये बघा आपण जेवढी स्किनची काळजी घेईल तेवढी स्किन आपली छान राहते. कधी-कधी बघा अगदी स्किन निस्तेज होते, ड्राय पडते, लूज लटकती स्किन झाल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. त्यामुळे अति प्रमाणात साखर घेऊ नका, अति प्रमाणामध्ये गोड खायचं टाळा, तेलकट, स्पायसी, फास्ट फूड हे जर तुम्ही टाळलं, मैद्याचे पदार्थ, घरी बनवलेलंच खा, व्यवस्थित आहार घ्या, तरी तुम्ही फिट राहू शकता. आणि तुमच्याबरोबर बघा मुलांना पण तशीच सवय लागते. तर बघा मी घरातच असं साधं बनवलेलं जेवण घेते, व्यायाम करते, पाणी भरपूर पिते, त्याचबरोबर रात्रीचं जेवण लवकर करते, झोपण्या अगोदर फॅट कटर ड्रिंक, ओवा, बडीशोप, जिऱ्याचं पाणी, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते पाणी पिल्याने खूप आपलं बघा खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं, पोटाचे विकार होत नाही आणि विशेष म्हणजे आपलं पोट साफ होतं. सकाळी उठल्याबरोबर बघा जेवढं आपलं पोट साफ होईल, जेवढे टॉक्सिन बाहेर पडतील तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, शरीर निरोगी राहतं. आणि वाढत्या वयामध्ये तर मला असं वाटतं की असं रुटीन किंवा अशा ह्या सवयी प्रत्येक स्त्रीने लावायला हव्यात. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळं सांगत असते. आता बघा मी असं रिकाम्या वेळामध्ये दुपारचा मला जर वेळ मिळाला तर मी असं प्रेस करते कपडे, मुलांची, माझी. म्हणजे तेवढंच आपलं पण म्हणजे स्टेटस छान राहतं किंवा आपण पण छान दिसतो. आणि रिकामा वेळ वाया घालवण्यापेक्षा जर काही ना काही करत राहिलं तर भरपूर सारी कामं पटपट उरकली जातात आणि त्याचबरोबर आपण मुलांना पण, नवऱ्याला पण वेळ देतो आणि त्याचबरोबर आपण स्वतःलाही वेळ देतो. तर आता इथे मी छान असं स्वतःला आवरलेलं आहे. एका ठिकाणी बाहेर जायचं आहे पूजेला, तर मी साडी वेअर केलेली आहे. तुम्ही बघू शकताय बघा, साडीमध्ये बिलकुल असं माझं पोट दिसत नाही किंवा तब्येत अशी नाही. आपण जर वाढत्या वयामध्ये असं स्वतःला फिट ठेवलं ना, तर पाहिजे तसे कपडे, पाहिजे तसं ड्रेसिंग आपण करू शकतो आणि कुठल्याही ड्रेसमध्ये जर आपण व्यवस्थित आवरलं ना, तर आपण फिटच दिसतो बघा. तर नेहमी स्वतःवर प्रेम करायला शिकावं. तर इथे मी छान अशी साडी वेअर केलेली आहे आणि सिंपल असं मंगळसूत्र, बँगल्स घातलेले आहे, एका हातामध्ये वॉच घातलेला आहे. डिसेंट लूक पण छान वाटतं आणि स्वतःला आवडलं ना तर बस. तर मला एवढं सांगायचं आहे की आपण असं घड्याळाच्या काट्यावर पहाटेपासून असं जर रुटीन ठेवलं, व्यवस्थित जर आपण जिथल्या तिथे जर प्रत्येक वस्तू ठेवली, तर घर पण नीटनेटकं राहील, स्वतः पण आपण छान टापटीप राहिलो तर आपणही फिट दिसू आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो. तर ह्या मी भरपूर साऱ्या तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स, सवयी सांगितलेल्या आहेत. त्या प्रत्येक स्त्रीने फॉलो करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर मी म्हणजे असं मला जरी थोडं वाटलं ना, की अरे मला आता थोडंसं जड वाटतंय, तर मी लगेच असं त्या पद्धतीने माझ्या रुटीनमध्ये मी बदल करते, आहार व्यवस्थित घेते आणि फिट राहण्याचा प्रयत्न करते. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.